त्यांचा त्याग फ्री आहे आणि आपलं आयुष्य चांगलं राहण्यासाठी, आपल्याला ज्ञान प्राप्त होण्यासाठी किंवा आपल्या शरीराचं जे मुख्य हे आहे त्यासाठी हृदयविकार किंवा अनेक रोगापासून जर मुक्त राहायचं असेल तर दिवसभरामध्ये किमान 10 वेळा स्वतःसाठी तरी टाळ्या वाजवून जायच्या. धन्यवाद. आज हे शिव महापुराण कथेचं 4थं पुष्प कुंभलं गेलेलं आहे. बघता बघता 4 दिवस गेले. आता 21 दिवस जे म्हणतो ना सतत असं वाटतं की जवळजवळ मला वाटतं त्याच्या डबल ठेवलं पाहिजे. माझी तयारी आहे, फक्त तुमच्या दोघांची तयारी आहे का पाहिजे. आज आजची ही सुंदर अशी शिव महापुराण कथा गेली 3 दिवस, आजचा हा 4था दिवस चालू आहे आणि सोनिया सरांनाही उत्सुकता लागली होती आमच्या. काल मी फोन केला तर ते म्हटले मी तुम्हाला फोन करतोय असं असं कथा इथं आणि अशा अशा या वेळेस कथा प्रवक्त्या आहे हेही त्यांनी मला सांगितलं. मी म्हणलं सर त्यासाठीच मी फोन केलेला आहे आपणास. आणि या मुलांचा सर्व संभाळ म्हणजे हे स्वतः चोरडिया सर करतात, म्हणजे यांची ओळख म्हणजे हे सुनील चोरडिया. ही दोघांच्या त्यांच्यामध्ये 40 वर्ष नोकरी केलेली आहे. स्वतः कुठलंही त्यांच्या कुठल्याही डोळ्याला दिसत नाही, पण 40 वर्ष नोकरी करून अनेक मुला मुलींचा विवाह लावून दिलेला आहे, अनेकांचे संसार उभा करून दिलेले आहेत, अनेकांना नोकऱ्या लावलेल्या आहेत. आणि मलाही नोकरी लावण्यासाठी मी सरांकडे गेलो होतो काही वर्षापूर्वी, पण सर म्हणले तुम्हाला भगवान शंकराची नोकरी करायची आहे, म्हणून मला हे भगवान शंकराच्या दरबारी हे मला काम मिळालेलं आहे आणि ते काम मी मागच्या 2 वर्षापूर्वी साधारण आम्ही एक ह्या मुलांची इच्छा होती की आम्हाला या महाराष्ट्राच्या बाहेर जे जे देवस्थान आहे ते आम्हाला दर्शन घ्यायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली. किंवा महाराष्ट्रातले असतील सर्व काय पाहायचं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं, प्रथम नाव जर घेतलं असेल त्यांनी तर म्हणजे साक्षात काशी विश्वनाथ. आता काशी विश्वनाथ म्हणलं की साधारण 2000 किलोमीटरच्या आसपास हा प्रवास जाणे येणे म्हणलं तर 2,500-3,500 किलोमीटरचा प्रवास आहे. त्यामध्ये आणखी काय काय करता येईल किंवा काय पाहता येईल त्यांनी सांगितलं की आम्हाला वैष्णोदेवीचं दर्शन आहे. या भारताची जी बॉर्डर आहे वाघा बॉर्डर, त्या बॉर्डरवरती सुद्धा या मुलांनी किंवा जालियाला बाग असेल जिथं आपल्या देशाच्या माजी पंतप्रधान यांना तिथं घात झाला, त्या ठिकाणी जालियाला बाग तिथेही जाऊन आम्ही सुवर्ण मंदिराला जाऊन मग मथुरा असेल, काशी असेल, वृंदावन असेल, आग्रा असेल, गोकुळ असेल, अयोध्या असेल, प्रयागराज असेल, ओंकारेश्वर असेल, महाकालेश्वर असेल, महाकालेश्वर असेल, माँ शारदा देवी असेल, औंढा नागनाथ असेल, भुसनेश्वर असेल आणि गजानन महाराज असा 14 दिवसाचा आम्ही प्रवास ही 54 मुले सर स्वतः आणि आम्ही काही कार्यकर्त्यासह एक 2x2 स्लीपर कोच बस करून आम्ही 14 दिवस या ठिकाणाहून आम्ही भारताच्या उत्तर भारताच्या 5,500 किलोमीटर आम्ही फिरून आलो. तर विशिष्ट कार्य आहे की त्यांनी कुठलाही त्रास, उलटा आमचा त्रास त्यांना झाला असेल, पण त्यांनी आम्हाला 14 दिवसामध्ये खरंच सांगतो
कसलाही त्रास आम्हाला दिलेला नाही आणि स्वतः स्वराज्या मातोश्री, साधारण मला वाटतं त्यांचं वय 82 वय आहे, तर त्या सुद्धा या पूर्ण मुलाबरोबर त्यांनी 82व्या वयात आमच्या मुलीबरोबर 15 दिवसाचा प्रवास केला. म्हणजे ही फार मोठी शक्ती त्यांच्यामध्ये जी भगवंतांनी निर्माण केलेली आहे. आणि साक्षात काशी विश्वनाथाबरोबर त्यांना साक्षात काशी महास्वामीजींचं दर्शन सुद्धा, जगद्गुरूंचं जगदारी जगद्गुरू श्री श्री 1008 जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशी हे सुद्धा त्यांची वाट पाहत तिथं बसले होते. म्हणजे बघा किती भाग्य आहे की स्वतः काशी विश्वनाथ आणि काशी जगद्गुरू आणि ज्या विठ्ठलाची महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, जगाभरामध्ये हे आहे ते आपला विठू माऊलींचं, त्या विठू माऊलींचं जे सर्व आज तिथली देखभाल करतात, तिथले जे सहअध्यक्ष आहेत आमचे गहिनीनाथ महाराज औशेकर आणि त्यांचे बंधू जे चक्री भजनासाठी भारतभरामध्ये प्रसिद्ध असणारे असे आमचे गुरुबाबा महाराज औशेकर, हे सुद्धा त्या ठिकाणी काशी नगरीमध्ये होते. म्हणजे किती आमच्यासाठी, म्हणजे विठ्ठल स्वतः तिथे आला होता. या विद्यार्थ्यांनी प्रत्येक जगद्गुरूंचा किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये येऊन त्यांनी सद्गुरूंचं दर्शन घेण्याचं ते हट्ट करतात आणि आजही त्यांचा हट्ट पूर्ण झाला. म्हणजे साक्षात शिवकथेमध्ये आज येऊन भगवान शंकर त्यांना आशीर्वाद देत आहे आणि या कथेच्या माध्यमातून आपल्या समोरच्यामध्ये विद्यार्थी आलेले आहेत. तर मी बाळासाहेबांना विनंती करतो की ज्यांचा मुळे हा जो कार्यक्रम सर्व जो आपण यावर्षी जो घ्यायचा आहे आपल्याला, की शिवकथा घ्यायची आहे आणि 7 दिवस नव्हे, 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, तब्बल 21 दिवसाची शिवकथा घेण्यासाठी ह्या ज्या मंडळींनी किंवा जास्त आम्हाला प्रेरणा दिली. आणि आज विशेष म्हणजे मी त्यांना विनंती करतो की सुनील चोरडिया सरांना आपण मंचावरती घेऊन जाऊन, व्यासपीठावरती घेऊन जाऊन आज त्यांना एक सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन आपण त्यांना सगळ्यांच्या वतीने, आज पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने गौरवित करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्याला एक मूळ गीत शिकायला होत. आज गोकुळ केवळ हे 100 ते 100 मुलांचा पालन पोषण करतात आणि विशेष म्हणजे यांच्या शाळेला कुठलंही अनुदान नाही. मी सरांना विनंती करतो की आपण आम्हाला थोडंसं मार्गदर्शन, आणि सरांचा आवाजही सुंदर आहे, एखादा मुखडा आपण काय कुठलंही आपलं म्हणला तर आम्हालाही आनंद होईल. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सरांसाठी. म्हणजे इथं उपस्थित असलेले शिवकथा ऐकण्यासाठी जे आज उपस्थित आहेत माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींना ओम नमो शिवाय. खरं म्हणजे आज हे सगळं काही मिळतं हे फक्त भाग्याने मिळतं हे मी मानतो. कारण ज्या आज आपल्याला शिवकथा ऐकवतायत त्या माता सरस्वती ताई, यांच्या नावातच सरस्वती आहे. आणि मला माहिती आहे की
संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी गाजवून सोडलाय. आणि एवढं मोठं काम ताई करतायत. आणि आंबेजोगाई, या आंबेजोगाईमध्ये मी 35 वर्षापूर्वी गेलो होतो. त्याच आंबेजोगाईच्या ताई आहेत आणि तिथे एक अंध अपंगांसाठीची संमिश्र अशी शाळा आहे. त्या शाळेला भेट देण्यासाठी मी गेलो होतो. मला छोटासा परिचय मी तुम्हाला माझ्या बाबतीत करून देतो. मी सुद्धा एक खेड्यातून आलेलो आहे आणि माझ्या वयाच्या 14व्या वर्षी म्हणजे 50 वर्ष पूर्ण झाले, त्यावेळेला मी असा विचार केला की माणसाची जिंदगी जी आहे, जीवन जे आहे ते खरंच इतकी घाणेरडी आहे की माणसाचा स्वार्थ कधी संपत नाही. माणूस मी, मला आणि माझं या चक्रामध्ये अडकलेला आहे. आणि एक दिवस ती महबूबा कधी येते आणि चल म्हणून सांगते, त्यावेळेला क्षणभर साधा श्वास घ्यायचा सुद्धा टाइम ती जर देत नाही, मग जे काही कमवलेलं आहे माझं, मला आणि मी करता करता हे सगळं सोडून जायचंय. स्वतः याच्यावरती खूप विचार केला आणि ठरवलं की बस आपल्याला स्वतःसाठी काहीच करायचं नाही. आणि नोकरी करता करता सुद्धा 40% पगारात माझ्या बायकोनी घर चालवलंय आणि 60% पगार हा सोशल वर्कसाठी. आश्चर्य म्हणजे माझ्या बायकोला माझा पगार किती होता शेवटपर्यंत माहिती नव्हतं. 36 वर्ष लग्न झाल्यानंतर नोकरी करता करता मी तिच्याबरोबर संसार केला. पण तिने जर विचारलं तर तिला फक्त विचारायचं, तुला काय पाहिजे तेवढं बोल, बाकीचं माहित नाही मला, किती पगार आहे काय आहे, बस आहे आहे आणि जे करायचंय ते करायचंय. हे करता करता आज 5 शाळा उभ्या राहिल्या. या 5 शाळांमध्ये 0 पासून मी हे काम करण्याचा प्रयत्न केला. एकच उद्देश होता की एक काळ मी स्वतः भात भाकरी एकत्र चुरून पाण्याबरोबर खाल्लेली आहे आणि नळाचं पाणी त्याच्यात सोडायचं आणि खायचं. माझ्या या सगळ्या मित्रांना, माझ्या या भावंडांना हे दिवस बघावे लागू नये हा माझा प्रयत्न आहे. आणि ही वाटचाल करता करता महेश स्वामी सारखे सच्चे मित्र मला भेटले. आज या माणसाकडे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ आमच्या दोस्तीमध्ये आजपर्यंत कधी आला नाही. कारण मी दोस्तीच अशा लोकांशी करतो की जो दुसऱ्यासाठी, माझ्या जगामध्ये कोणी मित्र नाहीयेत, फक्त तो माझा मित्र आहे की जो दुसऱ्यासाठी निस्वार्थपणे काहीतरी करतो. त्याची ओळखच असायला पाहिजे किंवा या गोष्टीची आवश्यकता अजिबात नाही. तर हे करता करता आज मी मगाशी ताईंनी विचारलं की जगात सुखी कोण आहे. मी सांगतो की माझ्यासारखा सुखी आणि नशीबवान या दुनियेत खरंच कोणी नाहीये. याचं कारण असं आहे की छोट्या वयापासून अगदी मुलांचे दात घासण्यापासून तर आजारी लोकांचे कपडे धुण्यापर्यंत, किंवा आज या मुलांचं, हे माझी मुलं आहेत, 50 मुलांचा मी बाप आहे, हा होण्याचा जो भाग्य आहे ते मला वाटतं की कुठल्याही कुठं बसलेल्यापैकी कोणामध्ये देवाने दिलेलं आहे. आणि हे जे दिलंय देवानी, तर हे करण्यासाठी माझा जन्म जो झालाय, त्यामुळं माझ्यासारखा सुखी आणि खरोखरी कोणीही नाही तुम्हाला सापडणार हे मी नक्की सांगतो. कारण ही ओढून काढून आणलेली खुशी नाहीये, आनंद नाहीये हा. तर मी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं, कारण माझी जी वडिलांची संपत्ती आहे
ती 40 वर्षापूर्वी मी माझ्या वडिलांना लेखी दिलेलं आहे. 12 एकर शेती आहे, सगळं काही आहे, पण मी लेखी दिलेलं आहे की माझ्या या तुमच्या संपत्तीमध्ये कुठलाही हस्तक्षेप किंवा काहीही मला आवश्यकता नाही. हे सगळं छोट्या भावाच्या नावाने करून टाका. कारण आज बघतो दुनियामध्ये आपण की 1 इंच वर जागेसाठी मारामारी होती. मित्र हो, स्वामीजींनी, महेश स्वामी मागच्या वेळेला आता त्यांनी उल्लेख केला. मी तुम्हाला सांगतो की ती जी उत्तर भारत ट्रिप होती, या ट्रिप मध्ये एकाही व्यक्तीला थोडं देखील कुठं खर्चटलेलं सुद्धा नाहीये. आणि 14 दिवस कुठेही मुक्काम न करता मुलांना जी आवश्यकता होती, आज मुलांनी जर सांगितलं की स्वामीजी आज आम्हाला जेवणामध्ये अमुक हे पाहिजे, स्वामींनी ताबडतोब ते केलंच. आणि अशा प्रकारे कुठेही बाहेरचा चहा देखील घेण्याची वेळ मुलांना आली नाही. आणि त्याचबरोबर त्या आमच्या बरोबरचे बाकीचे, जसं मल्लेशासारखा एक तरुण आणि हातावरचं पोट असलेला व्यक्ती, तो सुद्धा त्या मुलांची पूर्ण काळजी, म्हणजे जिथपर्यंत मुलांचं टॉयलेट बाथरूम वगैरे होईपर्यंत इकडे नाश्ता तयार असायचा. आणि असं ठिकाण बघून थांबायचं की जिथं मुलांना टॉयलेट बाथरूम, आंघोळ किंवा हातपाय धुणं जे पण काही शक्य आहे, ज्या विधी आहेत त्या अगदी चांगल्या प्रकारे होऊ शकतील. ही जी ताकद आहे, ही जी मनाची इच्छा शक्ती आहे, ही मला खऱ्या अर्थाने मी सांगतो की मित्र असावेत तर महेश स्वामी साहेब. आणि आता मी सगळ्यांना विनंती करण्यासाठी उभा आहे. माझ्या मुलांची इच्छा आहे की आता आम्हाला गुजरात साईड म्हणजे नवागड किंवा प्रभू सोमनाथाचं दर्शन घ्यायचंय, त्यानंतर गड चढायचा आहे, गिरनार पर्वत, आणि सगळ्यात महत्वाचं एक स्टॅच्यू मुलांना बघायचा आहे. हा सुद्धा 14 दिवसांचा प्रवास आहे. आणि तो सुद्धा आमचा प्रयत्न आहे की कुठेही मुक्काम न करता किंवा कुठेही एक नवा पैसा देखील वायपट खर्च न करता हा सगळ्या मुलांची इच्छा कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायची आहे. आणि हे काम तुम्ही सगळेजण जर स्वामीजींना थोडी मदत केली तर मला असं वाटतं की माझ्या मुलांची इच्छा पूर्ण होणं कधीच अवघड नाही. आणि माझी अपेक्षा आहे किंवा खात्री आहे, कारण बघा, जर मनामध्ये ही इच्छा शक्ती असेल तर मी स्वतः 35 वर्ष सरकारी एक नवा पैसा नसताना सुद्धा मुलांना ज्या ट्रीटमेंट दिलेल्या आहेत की प्रायव्हेट दवाखान्यामध्ये सगळ्या ट्रीटमेंट, चांगल्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं शिक्षण, चांगल्या क्वालिटीची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी देण्याचा जर मी प्रयत्न करू शकतो, मला असं वाटतं की ही छोटीशी इच्छा जी मुलांची आहे हे तुम्ही लोक सुद्धा नक्की पूर्ण करू शकाल. आणि त्यात आमच्या सरस्वती मातेचा जर आशीर्वाद आहे तर मला असं वाटतं हे अशक्य अजिबात नाहीये. तर कारण का की या मातेने संपूर्ण महाराष्ट्र हलवला आहे. आणि फक्त हलवला नाहीये, त्यांनी मगाशी सांगितलं की त्यांच्या स्वभावामध्ये एक तर कोणाला तरी हसवतात नाही तर रडवतात. हा, ही ताकद सुद्धा ज्याच्यामध्ये आहे तो सगळं काही पचवू शकतो. म्हणजे दुःख पचवण्यापासून तर आनंद देण्यापर्यंत, आणि रडवण्यापासून तर बाकीचा सगळा प्रवास करेपर्यंत सगळी ताकद ही माता देऊ शकते, ही खात्री आहे. तर आज आमची सगळ्यांचे भाग्य आहे, सालाबाद प्रमाणे अशा कार्यक्रमांना केवळ महेश स्वामींमुळं या आम्हाला आणि माझ्या मुलांना शक्य आहे. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगताना मला आनंद होईल की आज तुम्ही अजून प्रसाद भक्षण केलं नसेल, पण माझ्या मुलांनी तुमच्या अगोदर प्रसाद भक्षण करून मग इथे आलेले आहे. तर मला इथे सन्मानित केलं. खरं म्हणजे हा माझा सन्मान नाहीये, हा महेश स्वामी सारख्या अशा
मन असलेल्या व्यक्तींचा सन्मान आहे. कारण का की गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याचं काम ज्यावेळेला अशी लोक करतात त्यावेळेसच आपण भ्रमण करू शकतो. आणि भ्रमण करण्यासाठी जी ताकद आहे ती हे लोक देतात. तुम्ही लोक सुद्धा यामध्ये सामील व्हा आणि प्रत्येकाला आनंद कसा देता येईल, कारण जगण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर प्रेम. आणि हे प्रेम जे आहे हे प्रेम फक्त 3 अक्षरी शब्द आहे. पण या प्रेमामध्ये माझी खात्री आहे, मी अनुभवलंय की कोणीही कधीच प्रेम जर तुमच्याकडे असेल तर उपवाशी मरू शकत नाही. हेच प्रेम आम्हाला तुम्ही लोकांनी द्या, हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. स्वामीजींच्या आवडतं एक भक्तिगीत आहे की आम्ही ट्रिप मध्ये त्याचा एन्जॉय केला, आनंद केला. देख देख के तू पिंजरे में पंछी, काहे को मुस्काए, हम बन गए इस जग में कैदी, तू ये समझ ना पाया, भजन बिना चैन नाए राम, हो भजन बिना चैन नाए राम, कोई न जाने कब हो जाए, कोई न जाने कब हो जाए, इस जीवन की शाम, इस जीवन की शाम, भजन बिना चैन नाए राम. सगळे म्हणा, बोलो राम 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 राधे श्याम श्याम श्याम, सीता राम 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 राधे श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 राधे श्याम श्याम श्याम, राम 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 राधे श्याम श्याम श्याम. भजन है अमृत रस का प्याला, भजन है अमृत रस का प्याला, शाम सवेरे पीना, शाम सवेरे पीना, पीना शाम सवेरे पीना, इसको पीकर सारा जीवन, इसको पीकर सारा जीवन, मस्ती में तू जीना, तू जीना. हम भक्तों के साथ साथियों सब ही मधुर गाना, भजन बिना चैन नाए राम, ओ भजन बिना चैन नाए राम. बोलो राम 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 राधे श्याम श्याम श्याम, राम 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 राधे श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 राधे श्याम श्याम श्याम, सीता राम 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 राधे श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 राधे श्याम श्याम श्याम, सीता राम 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 राधे श्याम श्याम श्याम.
त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अतिशय सुंदर असं सर्वांनी कोण येते समोर तिला सांग तिला सांग. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. कुणी काचे न देती कुणी दूर राहत. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. जगपात पाहुनिया साऱ्या पाण्यात ढळतो. जगपात पाहुनिया साऱ्या पाण्यात ढळतो. मोठेपण माणसाला काय जणी बसवेतो. मोठेपण माणसाला काय जणी बसवेतो. कुणी डोळे वैभवात कुणी डोळे वैभवात कुणी पडतोच पेट. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. झरी पंढरीचा नाथ विठू महार झाला. झरी पंढरीचा नाथ विठू महार झाला. गावाबाहेर टाकिले आम्ही आणू सामावाला. गावाबाहेर टाकिले आम्ही आणू सामावाला. या भजनाच्या ओळी अवतारांच्या मुखात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. नाथा घरचे भूषण पराकाव पंकतीला. नाथा घरचे भूषण पराकाव पंकतीला. दूध भात सर्वामुखी वस्त्र आणि घरविला. दूध भात सर्वामुखी वस्त्र आणि घरविला. दूध दह्याचे अभंग आरती तो देवळात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. कुणी काचे न देती कुणी दूर राहत. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. गोड असं गाणं म्हणलं आहे. भरपूर मुलांमध्ये गाणं म्हणण्याची खूप कला आहे त्या मुलांमध्ये. आपण हा मोबाईल चालवतो आपल्या डोळे. आपण सांगितलं या मुलांमध्ये की एखाद्याला हे गाणं लाव ते युट्यूबवर जाऊन आपण सांगितलेलंच गाणं लावणार. एवढी त्यांना देवानी बुद्धी दिली. अतिशय सुंदर गीत आपल्या समोर सादर केलेलं आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि यांच्यासाठी संतोष शेटे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. अतिशय सुंदर असं गायक आहे. आणि विशेष म्हणजे वाघांवाडीवरती ज्यावेळेस घोषणा चालू होत्या बरं का सर. हा सर होते
घोषणा चालू होते त्यावेळेस त्या ज्या घोषणा ऐकल्यानंतर जी रक्त खवळलं आमच्या संतोष शेट्टीचं, माझ्या मनावर नंतर काही करा मला एक बंदूक द्या या पाकड्यानं उडवून टाका. एवढंच वाक्य चालू होतं तिथं. हा काल त्या ह्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघितलं तर अख्ख्या बॉर्डरवरती जो चालू होता गाण्यांचं मेरे देश की धरती वगैरे, तर ते इतका डान्स केला की विचारू नका. आणि त्या ज्या घोषणा ऐकल्यानंतर असं रक्त खवळून उठलं होतं. कशी झाली होती ट्रिप आपली? आता कुठं जायचंय का? कुठं? राजेश राजेश नक्की जायचंय का? हा? कुणा कुणाला मुंबई का? यस. कुणा कुणाला जायचंय हात वर करा. हो? नाही तुला जायचं नाही वाटतं प्रिया. बर, संतोष शेट्टी एक आपल्याला अतिशय मराठी किंवा हिंदी देशभक्ती कुठलं जे वाटेल ते संतोष एक सर्व भक्तांची इच्छा आहे आणि माता सरस्वतींची पाठीमागून इच्छा आहे आशीर्वाद तुला. तर एक गाणं भक्ती वाचूनी मुक्तीची मज जडली रे व्याधी. भक्ती वाचूनी मुक्तीची मज जडली रे व्याधी. विठ्ठला नीत करा अपराधी. विठ्ठला नीत करा अपराधी. भक्ती वाचूनी मुक्तीची मज जडली रे व्याधी. भक्ती वाचूनी मुक्तीची मज जडली रे व्याधी. विठ्ठला नीत करा अपराधी. विठ्ठला नीत करा अपराधी. ज्ञानेशाचे अमृत अनुभव. ज्ञानेशाचे अमृत अनुभव. अंतम तेचे नीती आसव. अंतम तेचे नीती आसव. स्वप्न तरणाते नकळे शैशव. स्वप्न तरणाते नकळे शैशव. विरले त्यात कधी. विरले त्यात कधी. विठ्ठला नीत करा अपराधी. विठ्ठला नीत करा अपराधी. संत तुझ्याची अभंगवाणी. संत तुझ्याची अभंगवाणी. इंद्रायणीचे निर्मळ पाणी. संत तुझ्याची अभंगवाणी. इंद्रायणीचे निर्मळ पाणी. मीच बुडविला दुष्कायोवानी. मीच बुडविला दुष्कायोवानी. करुणेचा हा निधी. करुणेचा हा निधी. विठ्ठला नीत करा अपराधी. विठ्ठला नीत करा अपराधी. भक्ती
भक्ती वाचूनी मुक्तीची मज दडले नादी 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 भक्ती वाचूनी मुक्तीची मज दडले नादी विठ्ठला मी सकला अपराधी विठ्ठला मी सकला अपराधी मी सकला अपराधी मी सकला अपराधी तर काय सांगायचं आहे ना संतोषला विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली लेकराची सेवा केली सतवारी लेकराची सेवा केली सतवारी कसं मांग फेडू कसं होऊ तयारी तुझ्या उठणार जगी तोडणारी ओवाळीन जीव माझा सावळी विठ्ठला
पांडुरंग विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली जगाची माऊली समोरी विठ्ठलाची विठ्ठला माय बाबा विठू माऊली जगाची माऊली समोरी विठ्ठलाची बघा किती समाधानी आणि सुखी आहे की म्हणजे जे सरांनी सांगितल्याप्रमाणे की इतके आनंदी आहेत की कायम हसतमुखी असतात. मला सांगा यापैकी एवढे बसलेले आपण जे गोष्टी आहे असे किती लोकांना संस्कृत बोलता येतात? हे सर्वच सर्व मुलं संस्कृत बोलतात आणि संस्कृत वगैरे करतात. आता त्यांना सांगितलं द्यायचं पण तुमचे शिक्षक कोण आहेत? राजेश संस्कृत शिक्षक हा त्यांची एक अट आहे ट्रिपला जायचं असेल तर अभ्यास भरपूर करायचा आणि परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं चांगल्या मार्काने असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला मान्य आहे का? तुमची अट मान्य केलेली आहे त्यांनी. अत्यंत संस्कृत गीत सुद्धा ते जे म्हणतात तुला धन्यवाद. आपली संस्कृती आहे, संस्कृती आपली मातृभाषा काय म्हणतात सगळ्या भारतीय भाषांची जननी आहे ती संस्कृत आहे. बस मला काय म्हणायचंय आपण जर सगळे संस्कृतमध्ये बोलायला लागलो त्यांना मराठी बोलायला कोणी अडचण नाही का? मराठी बोलायची अडचण घातली का? ते मराठी बोलतात का? मराठी बोलतात का? मराठी बोलतात. आजूबाजूला आपण सगळे मराठी बोलतो त्यामुळे त्यांना दिसत नाही वाचता येत नाही तरी ते मराठी बोलतात. पण आपण जर आजूबाजूला सगळे संस्कृत बोलायला लागलो ते संस्कृत बोलतील ना चालेल का? असं तरी असं त्यांना वाटतं मग तुम्हाला आठवते तुम्ही सगळ्या संस्कृत शिकायचं तुम्ही सगळे असा आजचा अतिशय हा पवित्र दिवस झाला की आज इथे तुम्हाला असं वाटलं का की इथे विठ्ठलाचं भजन का झालंय? इथे शिव महापुराण चालू आहे पण इथे गाणं जे गायलंय इथं भक्तिगीत जे झालंय भक्ती घडली ती विठ्ठलाची. त्या शिवाला सुद्धा आज असं वाटलं की आज एकादशी आहे तर या ठिकाणी आज विठ्ठलाची पण भक्ती होऊ लागते. त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. सगळ्यांनी आपण शिवपुराण ऐका विठ्ठलाची भक्ती काय छान केलेली आहे. धन्यवाद. कारण का मागच्याच आषाढी एकादशीला साक्षात काशी महास्वामीजींनी पंढरपूरच्या पांडुरंगाला सुवर्ण अलंकाराने बनवलेला सुवर्ण लिंग त्यांनी अर्पण केलेला आहे. म्हणजे या विठ्ठलाचा जो मस्तकी लिहिला आहे वेला भवानीच्या बऱ्याच लोकांना माहित असेल नसेल मला माहित नाही पण कोल्हापूरच्या देवीच्या आणि तुळजापूरच्या देवीच्या मस्तकावरती शिवलिंग आहे आणि साक्षात पांडुरंगाच्याही मस्तकावरती शिवलिंग आहे. आणि काशी जगतमध्ये स्वतः जाऊन त्यांनी विठ्ठलाच्या गळ्यामध्ये सुवर्णलिंग मागच्या एकादशीला घातलेला आहे. म्हणजे बघा किती सगळं म्हणजे आपण उगीच भेद करत बसतो. सगळ्या कुठलाही भेद करू नका. हरिहरा भेद न करा. कुठलाही भेद नाही. सर्व आपण या शिवाची लेकरं आहोत आणि याला ट्रिपसाठी आपण येणार आहोत. साधारण थोडासा कालावधी तयारी करायला कारण काही यांना ट्रेन किंवा हे असं नाही. डायरेक्ट आपल्याला इथून
एक स्लीपर कोच गाडी, सगळी जेवण व्यवस्था सर्व सोबत घ्यावं लागतं. आणि मुलांची संख्या जास्त आहे. पाठीमागच्या वेळेस आम्हाला 2 गाड्या करायचं किंवा काय, काही मुलं आम्ही टाळली होती त्यावेळेस. कारण का बऱ्याचशा अशा दृष्टी असलेल्या लोकांना वाटते की आपण या ट्रिपमध्ये यावं त्यांच्याबरोबर, पण त्यांनाच जागा एवढी लागते की म्हणजे की भरपूर तरी मुलं ते ऍडजस्टमेंट करतात. आपण त्यावेळेस ज्यावेळेस ठरवतो तर आजच्या या गुजरात ट्रिपसाठी तुमचं स्वप्न आलं या एकादशीच्या दिवशी, शिवकथेच्या 4थ्या पुष्पाच्या दिवशी की काही मान्यवरांनी आदरणीय बाळासाहेब गावकर यांनी 2 विद्यार्थ्यांचा खर्च पूर्ण त्यांनी घेतलेला आहे. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या आनंद मिळवता त्यांनी 11,111 रुपये सुद्धा म्हणजे त्यांनी प्रत्यक्षाने आपल्याला दिलेले आहे. असं 15 ऑगस्ट रोजी शिवकन्या सूरज हिंगोली हिंगोलीचा प्रत्येक कार्यक्रमात हजर असतात. आणि मागच्या महाकुंभ मेळ्याच्या वेळेस सुद्धा आणि काशी दर्शन त्यांच्या बरोबर सर्वजण आले. 10-12 दिवस आले, 10 दिवस तो सर्व कोण आलेले आहेत. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी 1 मुलाचा खर्च घ्यायचं मान्य केलेला आहे. कारण का असं आनंद जबाबदार असलेला आहे की साधारण एका मुलाला साधारण सांगतो 14 ते 15 दिवस आम्ही जाणार आहोत. त्यामध्ये राजस्थान असेल, त्यांना म्हणजे पुष्कर जे ब्रह्मदेवाचं एकमेव मंदिर आहे त्या ठिकाणापासून ते सर्व म्हणजे गुजरातमध्ये जे सौराष्ट्र सोमनाथ असेल, द्वारका असेल, पोरबंदर असेल, पावागड असेल, त्याचो असेल, गिरनार पर्वत असेल, नीलकंठेश्वर मंदिर असेल, हे सर्व त्यांना म्हणजे तिथं दर्शन घेऊन आम्ही आणणार आहोत. असं एक 14 दिवसाचा 15 दिवसाचा तो टूर असणार आहे. त्यासाठी प्रचंड खर्च येतो. कारण का गाडी आल्या, तेवढ्या डिझेल आलं, त्याच्यानंतर सर्व व्यवस्था आली, यंत्रणा आली की साधारण हा मोठा खर्च असतो. साधारण एक माणसाला 15 ते 16,000 रुपये खर्च याला येतो एका विद्यार्थ्याला. ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी तो मुलगा तो त्यांच्या नावाने तो ट्रिपसाठी वोटिंग घेऊ शकतात. म्हणजे की त्या ट्रिपचा खर्च त्यांनी त्याला द्यायचा त्या विद्यार्थ्यांना. ज्याला शक्य असेल त्यांनी करा, एकच नसेल तर दोघांनी द्या, दोघांनी नसेल तर चौघांनी द्या, असं घेऊ शकता. आणि तुम्ही नाव तिथं देऊन मोबाईल नंबर जर दिला आज नसेल तरी नंतर आपण घेऊ शकता. असा आपण कार्यक्रम आमच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे शिवकथेमध्ये आपण नृत्य जे चाललेलं आहे ते आज थोडस यांच्यासाठी थोडासा वेगळा कार्यक्रम आपण घेतला आणि त्यांनाही आनंद झाला आणि तुम्हालाही त्यांना पाहून किंवा एकमेकांना भेटून आनंद झाला आणि साक्षात त्यांना शिवकथेचाही आनंद घेता आला. तर आज मी एक सूचना करू इच्छितो. तुम्ही रोज सांगतो अन्न वाया घालवू नका. ज्या अन्नासाठी कारण का आज भारत देशामध्ये अनेक भूकबळीला मरता आहेत आपल्या इथे. आम्हाला वाईट वाटतं. कार्यक्रम घेणं एवढं सोपं नाहीये. आपण घरामध्ये कसं राहतो, कशा शिस्तीने पालन केलं पाहिजे हे खरंच ठरवा कुठेही गेलं तरी. अक्षरशः काल ते सर्व जाम होऊन बसलं रात्री की